तापमानाचा पारा 42 अंशावर जरी गेला असला तरी अजूनही अशी परिस्थिती नाही की रस्त्यावरचा कचरा थेट पेट घेईल किंवा आग लागेल. पण पाटस ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कचरा डेपोला नेमकं काय झालंय कळत नाही. नागरिकांचं आरोग्य धोक्यात आणणारा हा प्रकार म्हणजे या कचरा डेपोला कोणीतरी आग लावतं किंवा कोणाचं तरी काम कमी करण्यासाठी अशा प्रकारचं काम कोणीतरी करताना दिसतंय. पाटस ग्रामपंचायतीच्या हद्दीत ही आग कोण लावतंय हेच लोकांना कळत नाही. परंतु या विषारी धुरामुळं लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. आज देखील पाटस ग्रामपंचायतीच्या हद्दीतील या कचरा डेपोला आग लागली. तब्बल 7 तासानंतर देखील ही आग विझवण्यासाठी प्रशासनानं कोणताही प्रयत्न केलेला दिसत नाही आणि त्यामुळेच नागरिकांनी मात्र नाराजी व्यक्त केली. ग्रामपंचायतच्या हद्दीतील अंबिकानगर परिसरातील आणि जगदाळे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत या कचरा डेपोमध्ये अचानक आग लागली. पहाटे 6 वाजता लागलेली आग ही नैसर्गिकरित्या लागली की कोणी लावली हे मात्र अद्याप कळालेलं नाही. मात्र ही आग विझवण्यासाठी कोणीच प्रयत्न केला नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे.